अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे त्याचे प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं एकं नित्यं विरोचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणसद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतराष्ट्रमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासवं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो लक्ष्मीपति पादु श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्य नमः जय जय जी जगद्वारा अवतार दीक्षेशा ज्ञानेश्वरा अघटित माया तारधरा भेंतीवाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करून तो शविले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोद ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरिते वद्विका मागेल्या ते कथा सुरस तिथली भाक मच्छिंद्रास वर देवनी वातचक्रास गमन करिता पै झाला आणि श्रीरामाची झाली भेटे त्यानेही वर ओपणी शेवटी पाशुपतराची रामाची पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्र स्वतः इथुनी मच्छिंद्राथ सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिक यथार्थ काशी काश्मीरी पाहिली मी तिला प्रयाग गया सुरग ते नमुनी विष्णुपदास आणि ते करुणी बंगाल देश चंद्रागिरीस तो पातला गावात करिता भिक्षाटन तो सरोपकारी दयाळू ब्राह्मण त्याची दृष्टी पडतास्तन झाले स्मरण भस्माचे मनात म्हणे याच सदरी पुत्र मंत्र संजीवनी वर्धभस्मी सिद्ध करून दिली होती निश्चय तर ती साध्वी विप्र जाया सरस्वती नामे होती जया सरोपकारी दया द्विजार्या सुकृत होते तियेचे तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईल शेवटी ऐसे वदोनी भस्मची मोठी सरस्वती ते दिदली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू तिचा वर्धनंदन ऐसे हृदय मच्छिंद्र आणून सपना माझी प्रवेशला उभा रावणी विप्रांगणी हे सरस्वती ऐसी फुकारी वाणी तो ती ऐकून शिवानी बाहेर आली अति त्वरे हे देखील योगद्रुम मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम मने महाराजा भिक्षा न झोळी माझी स्वीकारी मच्छिंद्र म्हणे ओ शिवाननी तव नाम काय दे ऐकू दे मुक्कानी एरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मज म्हणते मज असे ओ प्रेमचंद्र बोले ते नाम काय तव भ्रतारा ते एरी म्हणे सर्व त्या ते दयाळपती म्हणताती नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौर विप्र म्हणे ती तै सरस्वती ऐसे ऐकून खून चित्ती मिळाली तेव्हा नाथांच्या मच्छिंद्र म्हणे माय ऐक दावी कोठे तव बाळक एरी म्हणे जी पुत्र मुख पाहिले नाही अद्यापी मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे म्या वर्ध भस्माची दिदली चिमूट भस्म नव्हे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शवी दाखवी परी तो पुत्र कैसा आजरामर मागे सोडीला कैसा तेजपुंज अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की सो भस्मची मोठी ऐकता वाणी खूनयुक्त झाली नितंबिनी परी भस्मची मोठी ते उकिरडा भोवणी सांडिली अन्याय वाढला ते निकोणी झाली भयग्रस्त हृदय संचरली कंपवात चित्ते म्हणे आता हा नाथ भिक्षा करील मजरागी नेनु शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम
की तरुण रूप हो ऐसा शाप देऊन सांडून जाईल अवनी ते. आधी मी अल्पबुद्धीपासून घेतल्या आहेत नितंबिनी वाणी, की कान फाटेची विपरीत करणी अविद्यार्णवी असती ते. नाटक चटक कुडे अपार कपट जाणती दुर्गम परम पापिष्ट, जाया पाहुणी उत्तम बरवट स्तुती करीती तियेची. दीन मानपर्यंत कुत्री उत्तम जया करीती रात्री, मग शैली घेऊन शेज पात्री भोग भोगिती दुरात्मे. ऐसे पूर्वी मज श्रुत सखियामुखी श्रवण केले होते, परी तोच बोल समजत सत्य होऊ पाहतसे. तरी आता कपाळ फुटके होणार देव होऊ शके, कानपाट्या करून चटके दशा करील की माझी. तरी याते कवन उपाय काही सुचेना करू काय, हा ओळख धोरणी समय साधुनी आला परतोनी. ऐस रीती मनी जलपत तरी गात्रे थरथरा कापत, अत्यंत भयाचे भरून भरते शुद्धी पात्रा सुडिले तिने. यावरी नाथ म्हणे ओ जननी, पाहसी काय तो पिशाचपणी, पुत्र कोठे तो तावी नैनी उशिरी न लावी ओ माते. ऐश्या बोलाची होता दाटी मग विचारी हृदयी गोरटी, की यासी वरावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो. खरेपणे आहे वर्म मिथ्यावादी होय न शर्म, दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी. तस्मात जी खरी सत्यनीती त्यात साते बहुवसती, पांचमुखी व दोन्ही श्रीपती मुक्त करी अन्यायी. तस्मत राहो अथवा जाओ प्राण, पुढे येऊ कैसे घडून, परी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा बंधू. मग चरणी ठेवून भाळ उभय जोडून कर कमळ, म्लान मुख दिन विकळ वृत्तांत सकळ निरोपी. म्हणे महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिदला, परी अन्याय मजपासून झाला भस्मगारी सांडिले परी म्हणाल काय म्हणून, तरी विश्वास व्यापिले नव्हते मन, भस्माने पुत्र होईल कुठून ऐसे म्हणून सांडिले. शेजारी असती बोलती जन दार म्हणती प्रज्ञावान, खरे नोहे निरूपण केले विचित्र तुझ लागी. ते निसंशय आणून म्हणी नेनो कैसी घडेल करणी, जठरी पेटला कोप म्हणी तरी आपणशी भोगावा. अपत्य करिता परम अहित परग्रही मिळवावे काय यथार्थ, म्हणून गोपे धरले चित्तांत समजती वदलीसे. जन्मता आल्या परोपकार करावा ही शास्त्र निर्धार, न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणी, न घडे तरी न टाकावं खंडोनी. धर्म करावा न मेदिनी वारू नये कवनाते, आपण स्वतः तीर्थाशी जावे, न घडे तरी परा न वारावे. विवाह कार्य कदा न मोडावे, आपली बुद्धी वेचुनिया. गौतमी करू जाता चोरी, ते वेचू नये वैखरी. तस्करा ते मारिता अधिकारी, आरत्या ते होऊ नये. सुतापाशी पित्याचे अवगुण, सांगून न करावे मन क्षीण. सुनेपाशी सासूहीन म्हणू नये कदापि, कुपतराग मळे बागायत करता वारू नये कवनाते. कोणी कीर्तनशी असतील जात आड येऊ नये त्यासी, आपुली वैखरी वेचऱ्यात. हो पाहे पराची अनित, तरी ते विचारून सोचितात मौने काही न बोलावे. सीतानुनी सरस्वती सत्य बोलली ती युती, की महाराजा विसचित्ती ठसला नव्हता त्यावेळे. ऐसी युक्ती प्रयुक्ती करून भावाभावी दृष्टी वेचून जनजनाचे होय कार कल्याण तोची अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवण मज दयाळा घडले पूर्ण, काय करू दैवहीन पाय तो अपाय झालासे. की वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली, परी दैवहीना बुद्धी संचली. अंध व्हावे ते समयी, की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली मना कल्पना फळा आली. की पिशाचवत बुद्धी संचली दैवहीना शेवटी. त्याने माते झाले आता क्षमा करावी माऊले, अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा. परी ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी. विश्वासाचे भांडार हे हिताहित कदा न जाणती, भलतेचे पद ठेविती आपण बुडूनी दुसऱ्यास बुडविती. 42 पूर्वजांशी स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळ अनित. उगाचे रावे भडाईत वृषभ जेवी वनीचा. उदयापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ. एक क्षणही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना. या विशेषकाची परी मानवी जरी हृदयांतरी, ते होय स्वशक्ती बोरी निर्बळपणी मिरवावे. ऐसी जीवासी अवस्था होय, मेलिया नरका माझी जाय. केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची. शिष्य पाप गुरुनाथा श्री पाप भोगणे भरता,
तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती. तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन, तो प्राणी गाव प्रज्ञाहीन, महामूर्ख अतिमलीन, दुष्कर्माचा भांडारी. त्यांनाही मी मूर्ख झालो, या बाईच्या बोली लागलो, वर्धमंत्र भस्म पेलो, सूर्यवीर्या आणोनी, या प्रियानिक वर मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीर्य देहवर रचिला असेल कोठेही, तर आता ठाव स्थानीला शोध करून पाहू वहिला. ऐसा म्हणे विचार केला सरस्वती ते बोलत असे, म्हणे मायो ऐक वचन, घडले घडो दैव योगाने, तरी सांडिले भस्मते ठिकाण, मम दृष्टीसी दावी का. तुझवरी क्षोभ करावा काही, तरी पदरी काही पडत नाही, तरी सांडिला ठाव माझे आहे निजदृष्टी दावी का. ऐसे बोलता नाथ वाणी, भय फिटले मुळी हुनी, प्रांजळ चित्ते शिवाननी, मुखचंद्रा उचंबळी. म्हणे महाराज योगधर्मा सांडिला ठाव दावी ते तुम्हा, पुढे चाले योगमा नाथ जातसे सवे सवे. तव तो क्रीडा केर उद्दाम, गोवर पडीला पर्वत समान, तेथे जाऊनी सुमधुम नाथा प्रते सांगत असे. हे महाराज तपोजेटे, ते सांडिले भस्मांची मोठी, ऐसे ऐकून नाथ होती हाक मारी बालकाते. हे हरी नारायण प्रतापवंता, मित्रवर्या सूर्यसुता, जरी असेल या गोवरात निघत्वरित या समयी, या गोवर गिरीत नरदेह जन्म, मिरवला असे तू ते उत्तम, तरी गोरक्ष ऐसे तू ते नाम सुडाळपणे मज वाटे. 12 वर्षपर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ, म्हणे गौररक्षक नाम तू ते पाचारितो सोचंदे. तर यातर लावी उशीर, हे गोरक्षनाथा निघे बाहेर, ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला. म्हणे माझ्या गुरु भर्या, गोरक्ष असे मी या ठाया, परी गोवर नगाने गुंफित काया, भार मोळी विराजला. तेने करून शरीर वेष्टन झाले आहे दर्पण, तरी गौरी ते विचारून बाहेर काढी महाराजा. ऐसा कोणी बोले उत्तर, लवकरी आणून लोहपत्र, मै विदारुणी नग गौर बाळतनू काढिली. काढिली परिती तनू लता, बालार्क केने दिसे समता, की धन माधुसे विद्यलता, चमक दावी आगळी. की पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे, समयी निशीच्या ते वेतनू गर्भमदनाचा जगा माझे मिरवला. की दुसरा ईश तो चक्रधर, तेजुनी आता मूर्ती सार, वीट मानून क्षीरसागर, म्हणून येथे आला असे. कुंकुमाकार पदपंकज सकळ आंघोळ तेजपुंज, चंद्रकार सम विराजे नखे अग्र आंघोळी. गोटेव सुनीळ अपूर्व देखा, की अंधरनिळाची झळके बिका, मनगटावरी अलोलिका, सकळ पोटरी विराजे. गुडघ्यावरी जानुस्थळ, जयसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ, त्यावरी कटी तटाप अति निर्मळ, हरी माझा सम जाणावी. कटीवरती नाभिधाम, त्यावरती हृदय अति सुगम, सुगम परी विद्याधाम, ऐसे परी वाटतसे सरळ भाऊ, स्कंदी शोभत परी अजान भाऊ दिसो येत. त्यामध्ये जग समस्त उभ्या कर्दळीत मिरवती, त्या तेही अंमुळे सरळ प्रकाम, तयांग्रीत नख उग्रतम, चंद्राकृती तेजोत्तम, कोरदेशी द्वितीयची, अस्कंदा माझी ग्रीवा सकळ, घोटिता विकदावी सकळ, तयावरी हनवटी निर्मळ, अधुरपरी शोभत असे. अदर्दंत सिज्जीवे सहित आनन केवळ, चंद्रमूर्तिमंत परी आनन नोहे, धाम निश्चित वेदधनाचे विराजे. सरळ नासिक शुक्र अग्रवत, उभय चक्षु विशाळवंत, चक्षु नव्हे ते शशी आदित्य, नादवया पातले, भाळ विशाळ कबरी भार, कुरळवरती पिंगटाकार, ऐसा महार सर्वेश्वर उदयाला वाटते. 12 वर्ष लोलिक, सर्व गुणी पाहता बालक, सरस्वतीने भाडी देख, तर्जनी ते लाविले. मनात म्हणे ती गोरटी, आहा जनी मीच करंटी, ऐसा पुत्र माझे पोटी, येता दैवे उच्छेदिला. चित्ती उठवणी परम तळमळ, नेत्री दाटले अपार जळ. मोये करपे हृदय कमळ, हृदय संवादा अनुवादी. ते पाहुणी मचनात म्हणे खेद का करीसी व्यर्थ, तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल. पहा पहा अन्न योग, श्वानपराचा भक्षितो भाग, परी उलटोनी रसना मार्ग, श्वान दैवे विराजे. तन्याय मूर्तिमंत विवाह नसे, हा ऐसा सुत आता शोक करीची का व्यर्थ, नवशा विभाग मिरविसी.
तरी जाय तू इथुनी नाक घेसेल शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका सायना ऐसी बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवली तत्वता निज सदना पातळी एरिकरी गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे ओम इति एक अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला वर्धस्त ठेवणी मवळी सकल निवटिली अज्ञान काजळी वर्ध विभूती चर्चुनी भारी मुख कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरून तत्वता मने महात तानुल्या उठाता मयीचे गोचर करून तीर्था हरिपरायणा सका माते अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणी माता ठेवित श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम करकगिरी लागला मच्छिंद्र पाता ग्राम सुरस बोलत झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुदेस जठरा माझी दाटला कक्ष माझी घालून जोळे बारे संचारुनी वस्ती मिळे भिक्षा मागुनी एवेळी क्षुधा आली क्षुधा माझी हरी की अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्र झोळी कक्षी घेत संचारुनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अति उद्देशी तो गेला एका विप्रग्रहासी ते पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले विप्र करून या भोजन उबरी मागत्या सिद्धे तसे अन्न ते संदिसी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जलपदसे तो त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्यखानी सर्वगुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाले चित्तार्थ म्हणे धन्य हे बाळ अतित चांगुलपणे मिळत असे प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तनुचा ओतीला ठसा की हरुणी चपळेजे माधुसा मै लागी उतरला परी हातापसी योगी वरिष्ठ माते भासतो योग हा श्रेष्ठ पुरुष कुणी योग भ्रष्ट जगा माझे मिरवत असे ऐसे जाणून लवड सवडी पात्रीत पदार्थ सोकरे वाणी अन्न सामग्री अति तातडे घेऊन आली भिक्षेसी खाजे करंजा पदार्थ दिवर पोळी भात शिरा कचोर मालपुव्यादी सुकुमार परम मृदू भक्षतो चोटी मूगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळी या विस्तीर्ण पात्रास घाऱ्या पुऱ्या पंच मधुरस श्रद्धापूर्ण ठेविल्या वड्या पातवड्या शाखा भोवत सौम्य मटकाचे द्रोण भरित कोशिंबिरी आंबे रायते भाऊ भात चटणीया कडी सांबारे वडे त्यात सारामटी चणचणीत नाना द्रोण भरून घृत मेत कुटादी वारिले मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वर्ण कनक वर्णात तळीवळी पोखरे दह्यात घालून या वाढिले ऐशा परी षटरसांना घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहतात पात्र सुरस मनी वाटला परमर्ष चित्ती म्हणे त्या नितमिनीचे धन्य धन्य मावले आम्ही कोटील कोण नोईष्ट स्वैरजन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र पहा घवघवीत हे पात्र नोये यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळून का मिरवली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगम की शिवला खोली ढासळून शाळुंका ते मिरविली की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत मात्र पात्र मिळते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरवले तर शाख नोई पृताना मेळ खाजे मंत्री दिसे सबळ मौळी छत्र तेजाळ वरांनाही मिरवले ऐसा भास भासून हृदयी पात्र कक्ष झोळीत ठेवी अशी रोचने तोषवणी बाई जाता झाला महाराज चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते आता विसुनी स्वकशाते केवी हिंडावे घरोघरी ऐसा विचार करून चित्ती येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा झोळी कक्षेतून निघुती काढून ठेवी पुरारा तवती प्रत्यक्ष तपोमोळी विकासुनी पाहे झोळी तवते अन्न सुंदर परिवळी निज दृष्टी देखील मग ते घेऊन आपुले पासी भोजन करी योग्य तापसी अन्न स्वादिष्ट रसनिसी लागता भक्षी आवडीने मुखा माझे कवळ करिता रसना न लावी दंता म्हणे हे तरकी होतील आता लवड सवडी लोटीतसे जठर भांडारी भरून भरते आणि इच्छे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला परी पदार्थ अपूर्वपणी कामना येथे राहिली म्हणी की वडा अनिक असता भोजनी
चांगुलपणा मिरवितो. ऐशी चित्ती कल्पना आणून पाहत झाला गोरक्ष वदन, तो सचिश ओळखून बोलत झाला गुरुशी. मने माझ्या तपोदना कवन कामना आली मना, तो अर्थ उघड दावणी वचना आम्हा कार्या निरोपावे. म्हणे गोरक्ष नंदना, कामना वेदली माझी मना, आणि वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवितो. ऐसे ऐकून गुरूंचे चोज म्हणे गुरु राजा महाराज, आताची वडा आणून सहज तुम्हा प्रती देईन मी. ऐसे म्हणून तात्कालिक उठत झाला तपो नायक, विप्रग्रही येऊन देख हाक मारी गोरक्षतो. मने माय आता आणि वडा देत तोता, मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असतावे पावेना. तो ते बोले नितमिने आलसी गुरुची निमित्त करुणी, परी सकम सविता विशिच्छापणी हृदय पात्री हे लावे. माते दावणी गुरु भक्ती कामने धक्को रूपाशी तृप्ती, तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ते मजलागी जानपा. म्हणे जननी ऐसे कामनी वेदले नाही माणूस, गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया. तव ती बोले मी विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना म्हणी, वेदली म्हणतोसी तरी प्राज्ञे वचन माझे ऐकावे. अगा मम भक्तीचे प्रसंगे करून, तू ते दिदले पहा वाढून, पुन्हा आलसी मागून तरी ते नाही फुकाचे. म्हणे तरी त्यास काय लागते सांगा आम्हास, तेच देऊनी तू ते खास वडे जाण इच्छितो. रे म्हणे गुरु भक्ती माते दाऊ पावलाशी शक्ती, परी वडे अन्नावरते पाहिजे ती डोळा काढून देई का. म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेदले मन, तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या. ऐसे बोलून केले कौतुका तत्काळ अंघोळी अनामिका, चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढले बुबुळा ते. बुबुळ गोळ वाम करतटी ठेविता लोटला दुर्धीर पाटी, जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे, की मादार नदी स्वर्गी होणी उतरे मणिकर्णिकेचे जीवनी, तन्याय चक्षुद्वारा होणी लोट लोटला रुधिरासा. म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती दाखव पातली गुरु भक्ती, विप्रकामना पात्र वरुणे जीवन भागीरथी दाविली. का ते जाया हेलन भाव ती सागराची मिरवली ठेव, तदर्थ जीवन भगीरथी राव गोरक्षणगिरींची आलेली असे. असैसे तेने रुधिरा लोट लोटला महीवरा, ते पाहुणी चिंता थोरा प्रेमे जाया मिरवली. रुधिर वाहता भरभराट मही लोटला रक्तपाट, खंडन नोहे परमाचाट भूषण मिरवी लोकांते. तरी तो पाहता रुधिर पाट नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट, भाळी चंचुनी कुंकुम पाट भूषण मिरवी लोकांते. ऐशी ती विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण, परमचित्ती खोच मानून सदरा माझी परत चित्ती म्हणे हा कैसे. बोलत झाले विपर्यास धन्य हा एक शिष्य असे, जगा माझी मिरवला. हा कैसे केले धैर्य पण बोलताची काढला जेणे नयन, परिती व्यापुनी भय संपन्न म्लान वदन मिरवली. मग वडे घेऊन सात पाच देव पातली लगबगे साच, पुढे ठेवणी व देवाचे ऐक्यार्थ करी भावार्थ. ओ प्रे जोडूनी उभय पाणी विनंती करी म्लानवदनी, मने माझ्या सहजवानी शब्द माझा उदेला. परी उदय होता न लाविता वेळ, तुम्ही बाहेर काढले बुबुळ. परी मम अन्यायी शब्द केवळ, क्षमापात्री मिरवणे तुम्ही कृपाळू संपूर्ण. बैसता अंगी क्लेश धरून, परी तितके दुःख पराकारण देव ऐसे वाटेना. की कमळ करी आस्त समळे, घ्यावया विद्रा इच्छा घेत हृदयी. परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना. शेवटी आपण पाहुणी मरण, पराते कळी के सुख उपुन. राहे तर नाही करून तुम्ही संत आहात. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत. वडे अन्न तत्परार्थ चक्षुदिला मी आपुला, तरी तू भयभीत न होई सकळ. स्वकरी माझे विराज बुळ, रे म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करी मजवरी. तुके देऊनी माते दान बुबळा सहित नेजी अन्न, आपले कार्य संपादून क्षमा वाढवी आमुते. ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत, बुबळास वडे अण्णा ते घेऊन या चालीला. चक्षुसी आडवणी पदर जाऊनी उभा राहिला गुरु समोर. वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी. परी तो कनवळ मच्छिंद्रनाथ सचिशाचे मुख पाहत, तव वसन पदर चक्षुवर ते घेऊन या मिरवला.
ते पाहुणे चक्षु वसन म्हणे चक्षु झाकीला केवी वसने एरो म्हणे उगेच करून चक्षु वसने धरियेला मला तकल्पी गोरक्षनाथ जरी मी ते करी श्रुत तर तरी धिक्कारून वळे अन्नासहित दुःख प्रवाही मिरवेल जैसा श्रावणाचा अंतकाळ ऐकता न सेविती उर्द तिथे केवळ त्यांना इथे केवळ दुःख सरिता लोटेल म्हणून पुसता गुरु निवचन बोले श्री गुरु ते गोप्य धरून सहज स्थिती चक्षु वसन धरिले असे महाराजा एरु म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझी या डोळा एरु म्हणे गुरु स्नेहा भोजन झाली या दाखवीन मी तो असता सहज स्थिती की परी उगला चमनयन के उगती ठणका उठला चक्षुप्रती आला की काय करेना तरी ते दावणी चक्षुद्वार परम दिसेल अपवित्र किळस बाधील भोजनोत्तर चक्षु पाहावा महाराजा एरु म्हणे बाण घडेसे आधी तपावणी तव मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरोनिया जरी तू करशी अनमान तरी प्रत्यक्ष गोमास समान मानिन हे अन्न निश्चय जाण चक्षु आधी दाविका ऐसे ऐकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वरे अन्न कथा झाली ती ऐका जया घरी वरे अन्न तेथील सदयुक्ती आहे कामीन तिनेची प्रथम दितले अन्न मागून गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वडे अन्न तव ती बोलली मज कारण गुरु भक्त म्हणाविसी तरी तू काढून देई डोळा मग वडे देईन बाळा ऐसे बोलता तर्जनी बुबळा कोणी या काढिले तर ह्या अन्याय घालून पोटी माते करावी कृपा दृष्टी ऐसे ऐकता तपोजेठी परमचित्ती तोषला मग चक्षुर द्वारा हुनी वसन हस्तिकारी मच्छिद्र नंदन तो रुधिर प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येतसे मग बोले मच्छिद्र नंदन त्या ते बुबळ कोटे हे सांग माते एळू काढून स्वहस्ते गुरुनाथा दर्शवी मग तो प्रतापी योग धर्म मंत्र संजीवनी आराधुनी नेम सविता तेज बुबळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबळ संचरले चक्षु कपाट मग पूर्वस्थिती होणी अशाट तेजा लागी मिरवले मग अंकी होणी गोरक्षनाथ स्वकरी मुख कुरवाळीत मने धन्य धन्य बामयित तुझे एक सचिष्य मग त्यास घेऊन अंकावरी सचिष्यास भोजन करी परी धैर्य शक्तीची अपार लरी मच्छिंद्र देही मिळवत असे झाली या सांगोपांग भोजन गोरक्षकासी बोले मच्छिंद्र जाण बारे तव भक्ती पाहून परमचित्ती संतोषलो तरे मज पासीचे विद्याधन हृदय साठवी ठेवून मग आश्रय विद्या दत्तात्रय देणे सकळ दुते निरोपीन कविते विद्या साबळी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ एक मास कोणी वस्तीस्थळा विद्येचा अभ्यास केला पै असो आता निरूपण पुढील हे अध्यायी धुंडीनंदन मालू सांगेल विसृत कारण नरहरी प्रसादे करोनिया सहस्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी छळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सर सोण वक्र तुंद्रयत्नी नैना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन नाम तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुद्रम तुमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे
श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा